सर्वाभूती साधू म्हणावे आयशिया. कशाला दया म्हणतात? काय दया? कोणाला म्हणायचं दया? दया तिचे नाव भूताचे पालन. दया तिला म्हणतात. भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी, आणि जीवाचं पालन करणं, त्याच्यावर दया करणं, हीच 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 हिला दया म्हणतात. सर्वाभूती दया. तेही करत असताना दया करणे पुत्राशी त्याची दासानी दासी. आपल्या लेकरावर जे प्रेम करतो ते दासावर करायचं, त्याला साधू म्हणतात, त्याला दया म्हणतात. ऐका दया. पंढरपुरातल्या मालकाकडे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाच्या कीर्तीचे पवाडे निष्ठावंत वारकरी सांगत होते, गात होते. काय तुकोबरायांची ख्याती आहे, काय तुकोबरायांचा परमार्थ आहे, काय तुकोबरायांचं खडखडीत वैराग्य आहे, काय तुकोबरायाचा विवेक आहे, काय तुकोबरायांनी हरिनामाने विश्व ढवळून काढलं. ही निष्ठावंत वारकरी पंढरपुरातल्या मालकापाशी ही चर्चा सांगायची, आणि ही चर्चा ऐकून शंका आली विटेवरच्या मालकिनीच्या अंतकरणात. दया सांगतोय, दया कोणाला म्हणायचं? दया. मग ही ज्याच्या अवगत आहे त्याला साधू म्हणतात. योग असा आला, आई साहेबांनी विटेवरच्या मालकांना सांगितलं, मालक अहो किती दिवस झाले मी सारखे तुकोबराय 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 ही सर्व वारकरी सांगतात, आणि तुकोबरायचं नाव ऐकल्याच्या नंतर तुमचे डोळे रडतात तर हे मी बघतेच, पण तुमचं अंतकरण सुद्धा रडतंय. लक्ष्मी, तुकोबरायचं नाव ऐकल्याच्या नंतर माझं पोट भरून होते ग, माझ्या मनात तृप्तीचा ढेकर सुटतो ग, इतकं तुकोबरायचं वागणं आहे. आईसाहेब म्हणलं, मालक तुम्ही जात नाहीत, बघत नाहीत, काय नाहीत, कोणाचं ऐकलं की कोणाला मानतात. आईसाहेबाच्या कुठं लक्षात होतं, त्यांची दृष्टी कुठं पोचलेली आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजमी दृष्टीने पाहिला, जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र तो व्यापक आहे. आणि त्याला कळत नाही तिथलं मुंगी के पाव में घुंगरू बाजे वही अल्लाह सुनताय. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आहेत, तर त्याला कळत नाही तुकोबराय. पण आईसाहेब म्हणतात, मालक गेल्या 15 दिवसापासून तुम्ही तुकोबराय ऐकल्याच्या नंतर तुमचं अंतकरण भरून येत आहे, मी बघते तुकोबराय कसे आहेत. मालकानं सांगितलं, लक्ष्मी तुला तुकोबरायाविषयी शंका येता कामा नये, आणि येत असेल तर तुकोबराय नावाची व्यक्ती डोक्यातून तू काढून टाक. तुम्हाला रोजचा प्रचलित शब्द आहे, डिलीट कर. हा शब्द कळतो ना, इंग्रजी जास्त खांद्यावर घेतली लोकांनी. शिकून असं म्हणत नाही, आपली सांभाळून ती सांभाळावा, हा याला महत्व असते. इंग्रजी शिकू नका असं नाही, आपली शिकली पाहिजे. मी आणि आमच्या इथला हरितात्याचा पांड्या दोघं सोबतच शिकलोत. पण पांड्या MA झाला आणि मुंबईला नोकरी, त्याला 72,000 पगार आहे, 71,000ची महिन्याला पेतो. ते 1000 रुपये खात्यावरले काढता येत नाहीत म्हणून पेत नाही. आणि ते गावाकडे आल्यावर मला म्हणते गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट. अरे म्हणलं काय गुड नाईट म्हणजे काय? काय नाही म्हणला, शुभेच्छा. म्हणलं मग शुभरात्री म्हणणं. तू मी मसुबाच्या डवाचं वाकून वान्यरावानी संगत पाणी पिलं. दोघांना चिचपटीतली ज्वारी, एकाच चिचपटीतली ज्वारी खाल्ली ना आपण. हा खाल्लाकडच्या माळावरची तूर चांगली येत होती, त्या तुरीचं वरण दोघांना खाल्लं. एकाच शाळेत शिकलो. मुंबईला गेला तर इतका इंग्रजी बोलायला का घरची सांभाळणं. बाजारात दिसल त्या बाईला साडी वाटा, पण आधी पप्याच्या माईल घ्या. हो, पप्याच्या माईनं लुगड्याला गाठी मारल्या, म्हणला मी 200 लुगडे सप्त्यात वाटले, तुला हाणायला पाहिजे सोंबळ्या. विठाला विठाला विठाला. भाषा शिकू नका, शिका. माझ्या आळंदीतल्या मालकांना 56 येत होत्या, 56, पण याच भाषेचा गौरव केला. ये मराठीची किंवा माझा मराठाची बोल, हे काय काय ताकद आहे. आईसाहेब म्हणाल्या मी जाते. मालकानं सांगितलं नकोय. ऐका ना मालक, ऐका ना, मी रस्व दीर्घ इतकी चूक करणार नाही, पण एवढी तुकोबरायची ख्याती मला बघू द्या ना एकदा.
आईसाहेब गेल्या. पहाटेचा प्रसंग आहे. दया कशाला म्हणतात? दया सकाळचा प्रसंग आहे. पहाटे पहाटे तुकोबारायांनी खांद्यावर धोत्र टाकलं. स्नान करण्याकरता इंद्रायणीकडे निघाले. ब्राह्मी मुहूर्ताला सुरुवात झाली असेल. 3:47-48 पर्व काळ असेल. कारण ब्राह्मी मुहूर्त कधी सुरू होत असते याचा एक नियम आहे. आपल्याकडे एक जण मला भेटला, म्हणला महाराज उद्या एकादश आहे, 12:03 झाले, आता जेवत नाही. पंचांग त्या बापांनी लक्ष्मळे. दशमीच्या दिवशी एकादश 12:03 सुरू होत असती? नाही. भारतीय संस्कृतीचे वैदिक संप्रदायातले वारकरी संप्रदायाचे उपवास ब्राह्मी मुहूर्ताला सुरू होत असतात, तर दुसऱ्या दिवसाच्या सकाळी ब्राह्मी मुहूर्ताच्या पूर्णाहुतीला संपत असतात. 12:30 जर एकादश सुरू होत असेल तर एकादशीच्या दिवशी 1:30 वाजता कांदेंचा चपात्या खाला काय हरकत आहे? 1:30 वाजता कस काय द्वादशीचा पर्व कळेल? होऊ शकत नाही. पण काही काही जे काल परवा जाईन दात पडल्यावर चावणं गेल्यावर माळी घातल्या का ते जास्त येड्यावानी करतेत. पहिल्यासारखे महाराज राहिलेत नाही. काय शेपटी आल्यात का त्याला आता? अरे तू आमच्या जवळून गेल्यावर ढवळ्या कोंबड्यासारखा वास आला तू, आणि तू आमच्या नाकात काड्या घालतो का सोमळ्या? काही काही लोकांनी इचकायचं धरलंय. तू वारीला जातो का रे? तू लायकी आहे का एखाद्या संप्रदायात काही बोलायची, काही इचकायची? विडाला 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 असो. आईसाहेब पोचल्या तिथं. इस्लाम संस्कृतीतले उपवास रात्री सुरू होतात, रात्री संपतात. आणि हिंदू संस्कृतीचे उपवास ब्राह्मी मुहूर्ताला सुरू होत असतात आणि ब्राह्मी मुहूर्तावर संपत असतात. हे निदान डोक्यात घ्या. एकादशी रुक्मांगद राजापासून सुरू झाली. रुक्मांगद, धर्मांगद आणि मुक्तांगद यमावर जय प्राप्त केलं 6 राजांनी. 6. त्याच्यापैकी अयोध्येचा राजा त्रेतायुगातला दशरथ, आणि त्याच्यानंतर रुक्मांगद. 6 पैकी 2 सांगतोय. सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. 2 सांगतोय. यमावर जय प्राप्त केला दशरथ राजाच्या नगरीत, आणि रुक्मांगद राजाच्या नगरीत केस पिकल्याशिवाय माणसं मरत नव्हते. यमाला सांगितलं लक्षात ठेव बेट्या, आमच्या नगरीतला तरुण मारशील तर पाय. एकादशीच्या पुण्यावर तिथं आणि निष्ठेनं प्रजेचं पालन करणारा राजा दशरथ, त्याने त्यांच्यावर जाऊ द्या. पुन्हा एक 3रा सांगतो. त्या व्यक्तीचं नाव होतं चक्रवेन नावाचा राजा. 3 घरी गेल्यावर पहा. विडाला 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 विडाला. चला. पहाटेच्या वेळेला तुकोबारायांनी खांद्यावर धोत्र टाकले. स्नाना करता निघाले. लख प्रकाश आहे चांदण्यांचा. खर तर ती रात्रच चांदण्यांची होती, पण महाराज चांदण्यांना प्रकाश देण्याची ताकद जिच्या मालकात आहे, चांदण्यांना तेज देण्याची ताकद जिच्या मालकात आहे, त्या विश्वातल्या जगाच्या मालकाची पत्नी दारात बसली. काऊन नाही चांदण्या चमकायच्या? कारण चांदण्याला तेज देण्याची ताकद कोणात आहे? विटेवरच्या मालकात. आणि त्या मालकाची पत्नी लक्ष्मी त्या दारात बसली. का नाही चमकायच्या चांदण्या? काय तेज असेल त्या चांदण्याला? प्रसन्नपणात चांदण्या आहेत. आणि त्या आईसाहेब बसल्या त्या का वारकऱ्याच्या दारात, तुकोबाराच्या दारात बसल्या त्या. तुकोबारायांनी आकाशाकडे पाहिलं. आज काय प्रसन्नता आहे. समोर सरकले तर उजव्या हाताला एक बाई दिसली. थांबले. माय माय कोण आपण? माय आपण कोण? वाक्य नीट ऐका. महाराज वयस्कर स्त्रीचं रूप घेतलं आईसाहेबांनी. वयस्कर. पण तुकोबारायाच्या मुखारविंदातून माय शब्द पडला. आणि याच तुकोबारायाची श्रवण ऐकणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा कोण्याही जातीच्या स्त्रीला मायच म्हणत होते. चांगल्याचं ऐकल्याची ताकद असते. आई चांगल्यांचं ऐकल्याची ताकद असते. चांगल्यांचं एवा वक्त्यांनी पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. हो. आधार आवाज होणी. हो.
ज्याला आधार नाही ती बकबक करणं. मांस गौमासाम भक्षंती समस्व पापायाम वक्तव्य स्थितायाम पुनित्वानिष्टयो भय जायते न तत्रहा. गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागत असतो वक्त्याला. बारगळल्यासारखं बोललं की माय शब्द तुकोबरायच्या मुखारविंदातला. म्हणून एका कवीनं वर्णन केलं छत्रपतीचं. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. तिला पाहुनी आई म्हणाला, तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. तिला पाहुनी आई म्हणाला. कोणाचं शिक्षण आहे? तुकोबारायांचं. तुकोबारायच्या कीर्तनात छत्रपती बसले की पायकीचे अभंग घेत होते. ग्रामपंचायतचा सदस्याचा फॉर्म ज्याला भरायचा त्याला 2 अभंग पायकीचे पाठ असावा. ज्याला सरपंच व्हायचा आहे त्याला 5 पाठ असावा. ज्याला पंचायत समिती लढवायची त्याला 11 असावा. ज्याला जिल्हा परिषद लढवायची त्याला 15 असावा. आणि आमदाराला 21 पाठ असावा. कोणते अभंग? पायकीचे. तर जनतेची सेवा करता येत असती. आणि ह्या अभंगाचा अर्थ ज्याला कळत नाही त्यानं जनता सांभाळणं शेळ्या सांभाळणं सारखंच. विठाला विठाला विठाला. तेव्हा कोणाला जर लागला असेल तर मी काही रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. तुमच्या अंगाला शर्ट आला असेल मी काही रिकामा नाही तुम्हाला आंगडे शिवायला. माझं काम वक्तव्य करणं. चांगला असेल घ्या, वाईट घेऊ नका, पण राग नका ना अनुमानात. विठाला 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 विठाला. आणि ज्याला सरपंच व्हायचं त्याला वाचता येत नसेल त्याच्या पोराला वाचता येतं. गाथा नको निकत आणू. मोबाईल तर खपक्या येतो याजो. मुक्काम पाड्यावर अर्धा हात रितून अर्धा पांग रितू. रात्र रात्र चॅटिंग करतो. जेवला का काल कुठं गेलता मसनात उद्या तुला नेणार आहे. जो सकाळी पाणी नेत नाही त्याला चॅटिंग करायला. मग त्या पोराला सांग ना पायकीच्या अभंग 2 मोबाईल मधले काढ म्हणून. कर्ण पाठ तू प्रजेची सेवा करशील. चला बाजूला सर. जय श्री कारभार बुद्धी सारतयाची. बाबा बुद्धी सारतयाची. बुद्धी सारतयाची. जय श्री कारभार बुद्धी सारतयाची. बुद्धी सारतयाची. बुद्धी ती बुद्धी त्याची तशी असली पाहिजे तर त्यानं विश्वातला कारभार सांभाळायचा लायक संपन्न. चला माय शब्द वापरला तुकोबरायाने. माय शब्द या शब्दात फार मोठी ताकद आहे. राजे हो 500 एकर जमीन एका बाईला. एकादशीचा दिवस आहे. पोर्च मध्ये बसली. 500 एकर जमीन पोर्च मध्ये बसली बंगल्याच्या. एकादशी होती तिला. तिला एक दाशी भुईमुगाच्या शेंगा फोडून देत होती. तिच्या हातावर शेंगादाणे टाकायची ती खायची. गुळाचा खडा दाशीच हातावर टाकीत होती. एवढी आले शनबाई आणि दारात भिकारी आला. माय माय गरीबाला भूक लागली. माय माय गरीबाला देता का? जिला भैमुगाच्या शेंगा फोडून द्यायला दाशी आहे ती बाई आतमध्ये गेली आणि तिने विचार केला घरात एकादशीचा स्वयंपाक नाही आणि आज एकादशीचा स्वयंपाक कुठून, याला भूक लागली, शेंगा देऊ का? भूक लागली. माय शिळ्या 2-3 भाकरी दोडीतल्या घेतल्या आणि त्याच्या पदरात टाकल्या. कशाच्या शब्दाची ताकद आहे माय. ते जर म्हणला असता मम्मी ए मम्मी तिनं शेतातले गडे बोलून याला वाजिला असतं. हो माय शब्दात ताकद आहे. माय फार मोठी ताकद आहे. माय कोण? आपण प्रवासी आहे. कुठं जायचंय? प्रवासात चालत राहते. बर माय का बसलात? अंगावरचे वस्त्र फाटले दादा. अंधाराचं सावट घेऊन तुमच्या दारात बसले. दया सांगतोय दादा. पहाटे सूर्याचा उदय झाल्याच्या नंतर माझ्या अंगावरचे बऱ्याच ठिकाणी पातळ फाटले.
आणि हे पवित्र शरीर ह्या पवित्र देशातल्या पुरुषांनी बघू नये. हे पवित्र शरीर या पवित्र देशातल्या पुरुषांनी बघू नये याच्याकरता मला सर्व अंग झाकण्यासाठी शाबित वस्त्र पाहिजे. कोण होती माहिती? जगाची मालकीन. आपल्याला किती पैसे द्यायचेत, असलेल्याचे संपवायचेत आणि असून संपून मंदिरात भीक मागायला बसवायचं. जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. ती वस्त्र मागते तुकोबरायला. अरे हे पवित्र शरीर या पवित्र देशातल्या पुरुषांनी बघू नये म्हणून या देशातल्या दोन गोष्टी झाकलेल्या पाहिजे. एक पैसा आणि या पवित्र देशाची स्त्री. पैसे देवानं किती देवा पण डायरीच्या पुढून नाही ठेवा. डायरीच्या पुढून ठेवू नको सुंबळ्या. लोकांच्या मोटरसायकल हात देशील, मोटरसायकल उसळण, खिशातले खाली पडशील, रिकामाच बाजारातून घरी जाशील बोंबलत, बायको बेलण्यान हानीन तुला. जरा आतल्या पाकिटात ठुत जाय. 1418 रुपयाचा पुडा एक जणाच्या कुत्र्याला खाला बिस्किटाचा. 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा एका माणसाच्या कुत्र्याला खाला. ते पाय पडा, शर्ट वरी केलं, बनेलीच्या खिशात हात घातला आणि काय आठाने चाराने द्याचे पाय पडून मला दिले. पण त्यांनी इथं नव्हते ठुले. 1418 रुपयाचा पुडा ज्याच्या कुत्र्याला त्याचे पैसे झाकलेले आणि बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायला आणि ते पुढून खिशात डायरेक्ट पैसे आला. येडपट हे काय सुंबळ येतो हा. लक्ष्मी झाकलेली असावा आणि जी स्त्री संग सर्व अंग झाकून कपडे घालती तिला प्रणाम पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक करतो. इतकी ताकद आहे माझ्या माईंनो, इतकी ताकद आहे. आता पदर घ्याल्यात. आता लोक काय ऊन लागन गेलं तुम्हाला हा. किती कीर्तनकार फुकल्यावर सुधरत आणि पहिली गोळी मला घाला घ्यान पत्र हो. आणि ज्याची बायको पदर घेत नाही त्यानं पदराचे पैसे मातीत घाली जाऊ नका. कारण पदराला 22% पैसे पदरालाच लागतील. कारण जर पदराला जास्त असतो नक्षी पदरा. मी काय बाई आहे का इतकं सांगायला? पण संसारिक हे ना, संन्यासी नाही ना, म्हणून सांगू शकतो ना. 100 रुपये साडीची किंमत असेल तर 22 रुपये नुसत्या पदराचेच येतं. तर ज्याची बायको पदर घेत नाही त्यानं दुकानातून साडी घेताना ज्याच्या पदर घेत नाहीत का त्यानं मिळून जायचं आणि दुकानदाराला म्हणायचं पदर कापून द्या. कस काय पदर? आमच्या बायका हुंडी सोसायटीच्या अध्यक्ष आहेत. दुकानदाराला तर उत्तर द्यावंच लागेल ना. ते त्याला काय सांगायचं? माझी बायको हुंडी सोसायटीची अध्यक्ष आहे, याच्यामुळे पदराचे पैसे नकोय. वा, हे पदर दुसऱ्याने वापर काय ताण नाही, घेत जा. अजून एक सांगतोय गरज आहे काळाची. पदाचारी मिशन नावाची संस्था भारतात 1964 साली आली. वाचून सांगतोय, मला वाचायचं जास्त नाद आहे. खूप वाचतोय. 1964 साली पदाचारी मिशन नावाची संस्था भारतात आली आणि या देशाच्या संस्कृतीचं ग्रहण त्यांनी सुरू केलं. म्हणून आता गॅदरिंग नावाचा कार्यक्रम आलाय. ह्या गॅदरिंग नावाच्या कार्यक्रमामध्ये तात्विक बापानं, सात्विक बापानं आणि पुण्यशील माईनं आपल्या मुलीला गॅदरिंगमध्ये भाग घेऊ द्या, पण तिला झाशीच्या राणीचं पार्ट द्या. तिला राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेबांचं पार्ट द्या, तिला सावित्रीबाईंचं पार्ट द्या, तिला रमाबाईंचं पार्ट द्या, तिला शंभूराजाचं पार्ट द्या, तिला छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्ट द्या. असू द्या पोरगी, महाराणा प्रतापाचं पार्ट द्या. पण पाश्चिमात्य संस्कृतीतल्या गाण्यावर कमी कपडे घालून जास्त अंग उघडं ठेवून स्टेजवर नाचायला लावू नका. भविष्यात आपल्या नाकाला चुना लागन. संस्कृती वाचवायची असेल तर इथं माईनन बापानं जरशी दखल घ्या. पोरगी कमी कपडे घालून स्टेजवर नाचायली आणि आमची बबी पान कसा डान्स करती. बाब्या
थोत्तर फोडीन तू ही बबी, थोत्तर फोडीन एक दिवशी. काय फोटो घेतो कॅमेऱ्यात तिचे. आता चौथीला आहे म्हणून तुला गोड वाटायली. नकोय नकोय. या देशात बाई नाचिणाऱ्यांचे हातपाय तोडणारा राजा जन्माला आला. या देशामध्ये स्त्री नाचवणाऱ्या नालायकाचे पाय तोडणारा राजा जन्माला आला. त्या राजाच्या राज्यामध्ये श्रीमंताच्या लग्नात नवरदेवाच्या पुढं पैशावाल्यांच्या बायका नाचतात. लाज वाटायला पाहिजे, लाज. मी म्हणतच नाही सप्ते मोठे वालेत, म्हणणारच नाही. एक जण म्हणला महाराज कीर्तन कसे घेतील. नाही घेऊ दे. आपलं धकिणारा पंढरपुरातला बॉस आहे. तुम्ही काय धकू शकता आमचं. तुम्ही मला 2 कोटी रुपये दिले, उदाहरण हो म्हणा. 2 कोटी रुपये जर दिले तुम्ही शिंदे काका, आणि अंबाजोगाईच्या कॉर्नरला गिरगाव करायला जर अटॅक आला तर ते 2 कोटी अंगाव घेऊन फुकून घेऊन जाळायचं का. हा, मलाच मोठं करणारा आणि लहान करणारा पंढरपुरातला मालक आहे. तुम्हाला कशाला सांभाळून, काय गरज आहे तुम्हाला सांभाळायची. मला गरज आहे काळाची गरज. सावध व्हा, महत्वाचा विषय. चला, सर्वांग झाकलेला असावं रे. काय दखल घेतली माझ्या मालकानं. घरातली नालायक माणसं एका पवित्र स्त्रीला भरसभेत उघड करत होते. म्हणून पंढरपुरातला मालक तिचं शरीर नालायकानं बघू नये म्हणून पंढरपुरातला मालक कपड्याच्या रूपात आला. वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माहुली. द्रौपदीचं वस्त्र झाकून घेत जा अंग. वा, फार मोठी ताकद आहे त्याच्यात. हा, कुलशशील जायते न प्रिया मिथ्येनि प्रियां भय जाय हे सांगेषु भूत शिकाया अंबरम पट्कुलेषु भय व्याप्ति यत रमा वल्लभेन जायते इति गिरिजा वल्लभेन जायते इन सावित्री वल्लभेन जायते. ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री. हा, गिरिजा शंकराची पत्नी, रमा पंढरपुरातल्या मालकाची पत्नी. इति काया संवर्धते इति अंबरा. हे काय गांजा फुकींची वाक्य आहेत का भंगिऱ्यांची वाक्य आहेत. त्या स्त्रीला पवित्र मानलं जाते. विठाला विठाला विठाला. त्या स्त्रीने अपेक्षा केली हे पवित्र शरीर या देशातल्या पवित्र पुरुषांनी पाहू नये, याच्याकरता अंग भरून वस्त्र पाहिजे. तुकोबरायने विचार केला, द्याव कोणतं. बाई हुशार होती. ती हुशार माणसाची बायको होती ना, देव चतुर. आणि त्या चतुर्देवाची बायको ती अशी असेल का दुसऱ्याचं शेण चोरणारी. हा, का नवऱ्याचे पैसे चोरून भावाला देणारी. आर्थिंगच करण हाणलं अशी असेल का ती. चतुर विश्वाच्या मालकाची पत्नी आहे. आणि तात्काळ तुकोबाराय ना आणि हो म्हणायच्या अगोदर लागलीच विचारलं, वळणीव टाकलेलं लुगडं कोणाचं आहे. आमच्याच मंडळीचं आहे. पण वळणीच्या आतून कणिक होती आणि त्या कणगीमध्ये जिजाबाई स्नान करीत होत्या. त्या जिजाबाई तुकोबारायांच्या धर्मपत्नी होत्या. पुण्याच्या आपाजी गुळव्यांची मुलगी होत्या, जिच्या वडिलांकडे 1425 गडी होते. वाक्य नीट ऐका, 1425 गडी होते. जिच्या वडिलांकडे 3600 एकर ऊस होता. 3600 एकर ऊस. गोळ्या नाही संपल्या माया, वाचून सांगतोय वाचून. 3600 एकर ऊस होता. 3600 एकर. एवढ्या श्रीमंताची मुलगी एका लुगड्यावर संसार करीत होती. एका लुगड्यावर. पतिव्रतेचं लक्षण सांगू माझ्या माईनं, नुसता महादेव 24 तास वाला ठुल्यावर पतिव्रता होत नसती. सोमवारी पप्याच्या बापाला भाकरच नाही. हो, तांब्यान तांदूळ तांब्यान तांदूळ. पप्याचा बाप तसाच दिसला सप्तात जाय खाला, नाही तर दिवा जांभळी खाली जांभळ्या. रात्रंदिवस महादेव वालाच. सर्दी होईन त्याला, सर्दी होईन सर्दी. करू नका असं म्हणत नाही, पण काही गोष्टी सांभाळणं. भगवान शिवशंकराला गंगेचं स्नान घातल्याचं पुण्य प्राप्त होते. नवऱ्याला जी बाई टाइमला जेवायला देते का, त्या बाईच्या पंढरपुरातला मालक पाया पडतो. जी बाई नवऱ्याच्या पाया पडती का, तिच्या काशीतला आणि पंढरपुरातला मालक तिच्या पाया पडतो. लोपामुद्रेचं चरित्र आहे का. त्या पडल्याच नाही देवाच्या पाया, देवच त्याच्या पाया पडला. मालकाची सेवा करीत होत्या. महाराज घरी आल्यावर काजू टाकून दूध देते.
आणि नवऱ्यांच्या आकरा म्हणल्या म्हणली सकाळीच पेलता, ही बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस नीट पडत नाही आणि पडडाच तर गारगुंडा पडतात. टकटक दिसायला त्या 15 जणी नवऱ्याला शिव्या देतात. उभे राहा, ए उभी राह, तू उभी राह, काय माग पाहू नको, तूच माग काय बघ ती तूच, मी नाव घेईन बर पटकन. पण काल्याच्या आधीच मरायच्या 15 जणी पुन्हा. एवढ्या वेळेस तुम्हाला माफ करतो. त्या म्हणत्या नाना ह्यो भावना आणलाच कशाला तुम्ही, त्या मेलेला पुन्हा आपल्या तालुक्यात येऊ देऊ नका. त्या नानाला शिव्या देत्या. सखूबाई द्वारकाबाई मला काहीच कळत नाही पण ठोका हाणला आणि साधला. त्याला वाटलं खरंच नाव घेतोय का नाही. पण मला 15 जणी म्हणलो पण 150 जणी कळाल्या नवऱ्याला नीट बोलत नाहीत. त्या लगेच चेहरे असे पडले त्याचे. चेहरे पडल्यावर कळालं कोणती नवऱ्याला नीट बोलत नाही. आणि काय तुम्ही 200 कीर्तनकार चिरून बी खाल्ले तरी उपयोग आहे तुम्हाला, काही उपयोग नाही. तुम्हाला एक सांगू का, जो मायबापाच्या पाया पडत नाही ना, जो मायबापाच्या पाया पडत नाही ना, त्या भडव्याला कोण्याच महाराजानं पाया पडू देऊ नये. हो, ते महाराज जळून जाईल त्या भडव्याच्या शापानं, महाराज जळून जाईल. तुम्हाला सांगतो, माझ्या देहूतले मालक 2 लोकांच्या पाया पडतात, एक मायबापाची सेवा करणाऱ्याच्या आणि एक खरं बोलणाऱ्याच्या. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. तुकोबाराय म्हणतात नमो तया माता पित्याचे पालन. गरज आहे, काळाची गरज. सांभाळा आई वडिलांना. त्याच्यासारखा सप्ता नाही, त्याच्यासारखा परमार्थ नाही. मी सप्ता मोठा म्हणणारच नाही, त्याच सप्त्याला मोठा म्हणेल ज्या सप्त्यात किमान 100 माळकरी व्हावा. एवढ्या सप्त्यात जी बाई नवऱ्याला नीट बोलत नाही तिनं आजच्या पाडव्यापासून संकल्प करायचा, मी एकदा तरी नवऱ्याच्या पाया पडेल. नवऱ्याला जी म्हणणार बाई एका हात वरी करा, तिच्या चपलाचं मंदिर बांधतो मी. नवऱ्याला जी म्हणणार बाई म्हणतच नाही ना. मग कशाला सप्ते करायचे. महाराज आणायचा, त्याला खपक्या पाकिट द्यायचं, तो श्रीमंत करायचा. आपण सोनाराच्या नळीसारखे असेच, इकडून वारे तिकडून वारे इकडं. तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं आलं. तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे. आज पवित्र पाडव्याच्या दिवशी सांगतो, इथं बसलेल्या 100 बायकांनी उद्यापासून नवऱ्याला मालक म्हणायचं. गिरगावचा बाळ्या पहाटच्याला मरण तुम्ही जर नाही संकल्प घेतला तर. तुम्ही म्हणताल मेल्या मर, पण माया संसाराच्या पापानं तुमचा संसार वरपळन, हे लक्षात ठेवा. इतकं सोपं थोडंच आहे. शेजाऱ्याचं घर पेटले आपलं पेटतच असते. विठाला 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 फार गरज आहे, काळाची फार गरज आहे. मी लहान असताना 4 ठणून गारी इकायला एक जण येत होतं. तुमच्याकडे गारीगारच म्हणत होते ना ती गारी इकायला. माझ्या लहानपणी 10 पैशाला गारीगार होती, नंतर 20 पैशाला झाली, 4 आण्याला झाली. टपरावर भेटत होती. याच्या पलीकडे सांगू का, माझ्या लहानपणी लेकरायनं केलेली घाण काढण्यासाठी टपर कुडाला खोसून ठेवत होते. त्या घरी कोणी नसल्यावर पोरं ते टपर पण देऊन गारी घेत होते. कारण मी खेड्यात नाही ना, खेड्यातलाय 10 पैशाला गारी विकणारा मुसलमानाचा मुलगा मी डोळ्यानं पाहिलाय. किती रुपये भेटत असतील त्याला. आणि ज्या गारी अर्धावट उगळल्या ना, म्हणजे पाणी झालं ना त्याचं, त्या 5 पैशाला देत होते. पण प्रवीण बुवा, मी डोळ्यानं पाहिलं त्याच्या सायकलच्या मागच्या टपरावर लिहिलेलं होतं माँ की दुआ. जातीनं मुसलमानाचं पोरग गारी विकणार हो, पण टपरावर लिहिलं सायकलच्या माँ की दुआ. इथं बसलेल्या जेवढे तरुण आहेत, राजे हो, किमान एकादशीला मायबापाच्या पाया पड जा. विटेवरचा मालक तुमच्यावर कृपा करीन राजे हो, कृपा करीन. काही नाही भेटणार तुम्हाला आमच्या पाया पडण्यात, काही नाही भेटत नाही. मायबापांचं दर्शन घ्या. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे. अवघी देवाची रूपे, अवघी देवा
चला या इकडं. एक सांगू तुम्हाला, दयेचं सूत्र त्याला सांभाळता येते जो मायबापाचा होऊ शकत नाही, तो जगा कोणावर दया करू शकत नाही. सोपा मुद्दा आहे का नाही? जिनं 9 महिने पोटात सांभाळलं तिच्यावर जर तो दया करीत नसेल तर ते तुमच्यावर दया करतो असं समजायचं. आपण मानित असेल तर आपल्या गोळ्या संपल्यात. जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भडवा कोणाचाच होऊ शकत नाही. सगळ्यात मोठी दया तिथं असली पाहिजे. ऐका पुढे. बाईनं सांगितलंय लुगडं कोणाचं आहे? माझ्याच पत्नीचं आहे. ठीक आहे, मिळेल मला? नाही देऊ शकत. बाई किती चतुर होत्या सांगू तुम्हाला. बाईनं तुकोबारांना विचारलं, तुमच्या गळ्याला जो कपाळाला जो गंध आहे तो गोपीचंदच आहे का? होय. तुमच्या गळ्यातली जी माळ आहे ती तुळशीचीच आहे का? होय. मग कपाळाला गोपीचंद लावणारा आणि गळ्यात तुळशीची माळ घालणारा वारकरी असतो. वारकरी असतो आणि वारकऱ्याच्या अंतकरणात जिव्हाळा असतो. जिव्हाळा. मला आत्तापर्यंत वाटत होतं की ज्याच्या कपाळाला गोपीचंद आणि गळ्यात तुळशीची माळ आहे तो वारकरी आहे आणि वारकऱ्याच्या अंतकरणात जिव्हाळा असतो. पण मला आज कळालं जिव्हाळा नसणारे पण वारकरी आहेत. म्हणायले कोण आणि ऐकायले कोण हे लक्षात ठेवा. म्हणायली जगाची मालकीन आणि ऐकायले तुकोबर आहे. गिरगावचा बाळ्या नाही, तुकोबर आहे. ऐकायले तुकोबर आहे. तुकोबर आहे. मला आज कळालं की गळ्यात माळा घालणारी सुद्धा दयाळू नसतात. त्यांच्याकडे पण ओलावा नाही, जिव्हाळा नाही. कुठं हात घातला असन, काय झालं असन तुकोबरायच्या अंतकरणाला? बाण लागल्यासारखं वेदना झाल्या. देवा, दारातलं लुगडं बाईने विचारलं कोणाचं आहे तर माझ्याच पत्नीचं आहे. द्या म्हणावं तर मी नाही म्हणतो. त्यार्थी माझ्या कपाळाच्या गंधावर आणि गळ्यातल्या तुळशीच्या माळावर या वारकरी संप्रदायाशी हात घातलाय, मुळाशी हात घातला. बाईनं करू काय? थोडा वेळ तुकोबाराय खिन्न झाले आणि बाईच्या पुढं 2 पावलं टाकले आणि मग बाईनं सांगितलं, येते दादा. अरे या गावात फक्त असं वाटत होतं तुझ्या दारातली माती पाहिल्याच्या नंतर त्या मातीच्या कणा कणामध्ये विठ्ठल भरलेला आहे असा दिसतोय. वर्णन किती गोडे बघा. अरे तुझ्या दारातल्या, तू आणि मी म्हणण्याची माझी पात्रता नाही बरं तुकोबारायला. लक्ष्मी आई साहेब बोलायल्यात. लक्ष्मी आई साहेब बोलायत हे लक्षात ठेवा. लक्ष्मी आई साहेब म्हणतात, अरे वारकरी दादा, तुझ्या दारातल्या मातीच्या कणा कणात विटेवर मालक दिसतोय. तुझं भक्तीचं टोक इतकं मोठं दिसतंय. पण आज कळालं दुसऱ्यावर दया करण्याची हिंमत तुझ्यात नाही. ये उठते मी. कुठं हात घातलाय? काय झाला? तुकोबाराय एक एक विवेकाच्या टोकाने देवाला विनवणी करत असतील. देवा, काय प्रसंग आणलास रे? काय धर्म संकट रे आजचं? लुगडं देण्यासाठी दारात वाळत आहे, पण ते लुगडं दिल्याच्या नंतर संकट कोणते? बायकोला लुगडं एकच आहे. आतमध्ये कणिक आहे, कणगीत आंघोळीला बसल्यात. ते लुगडं नेसून पिळत घातलेलं आहे. आतमध्ये स्नान चालू आहे. ते चिडवाकडं वाळलं की नेसायचंय आणि मग घरात जायचंय. पण हे लुगडं जर बायकोला दिलं तर धर्मसंकट कोणतं माहिती आहे? लालनाथ पालयंते भार्या. लालनाथ पालयंते भार्या. पत्नी ही लालनात पालायची असती. ढोल गवार पशुवत नारी सकल ताडण के अधिकारी. हे ताडण करण्याचे, पक्वादावर थाप ताडण केल्याशिवाय आवाज येत नाही. पशुला रट्टात हाकारल्याशिवाय ते चालत नाही, ही गोष्ट वेगळी आहे. पण प्रपंचात लालनात पालयंते भार्या तर पुरुषार्थ टिकत असतो. आपण जर लुगडं द्यावं तर दातृत्वात शिखा संपली इकडे, आणि लुगडं द्यावा तर पुरुषार्थ मातीत चाललाय. नेमकं करायचं काय? पण बाईनं सांगितलं, रे दान करण्यासाठी, गोरगरिबावर दया करण्यासाठी काळीज हत्तीचं लागतंय, काळीज वाघाचं लागतंय, काळीज चित्याचं लागतंय, काळीज बिबट्याचं लागतंय. हे माझ्या मनानं सांगायला. अरे आकाशासारखं काळीज लागते रे गरिबावर दया करण्यासाठी. माळा घातल्यानं गंध लावल्यानं दया नसती. तुकोबारायने विचार केला, अख्ख्या संप्रदायाच्या मुळाशी हात घातलाय. तोंड फिरवलं आणि वळणीवर वाळत घातलेल्या लुगड्याला असं वाळत घातलेलं लुगडं होतं. जवळ हात गेला आणि हात जवळ गेल्याच्या नंतर संदिशी हात सुटला. लुगड्याला हात स्पर्श करूच नव्हता.
कारण सांगू राजो, हे लुगडं बायकोच आहे, एकच लुगडं आहे, एकच लुगडं. राजो, ती बाई सुद्धा किती अधिकारी होती सांगू. जिच्या बापाकडे 3600 एकर ऊस आहे, त्या माऊलीनं आपल्या माहेरात कधीच सांगितलं नाही माझ्या मालकाची तर गरिबी आहे. तिला म्हणतात पतिव्रता. तिला म्हणतात आपल्या मालकाची परिस्थिती नाजूक जरी असली तरी माहेरात उघडी करत नाही, तिला पतिव्रता म्हणतात. आणि माहेरातली परिस्थिती, सासरमधली आपल्या सासऱ्याची परिस्थिती माहेरात उघडी करते, तिला अवदासा म्हणतात. मग तुम्ही कोणासोबत लग्न केले तुम्ही ठरवा, तुम्ही ठरवा, तुम्ही ठरवा. जीवनात तुकोबाराच्या चरित्रात जिजाबाईंचं जीवन चरित्र जर अभ्यासात आणलं ना, पाठ्यपुस्तक निर्मितीत आणलं ना जिजाबाईचं चरित्र, तर या पवित्र महाराष्ट्रातली एकही स्त्री संसाराला कंटाळून फाशी घेणार नाही, एकही स्त्री जाळून घेणार नाही, आत्महत्या करणार नाही. कारण गरिबीत कसं जगावं हे जिजाबाईंना विचारावं.